माहिती पोहोचवलेली असल्यामुळे आजचा रविवारचा सुट्टीचा पहिलाच दिवस असून सुद्धा ही मुलं पालकांना रात्री सांगून लवकर उठलेली आहेत आणि मैदानात आलेली आहेत. त्यांना या कार्यक्रमाचा आनंद निश्चितपणाने अधिक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे. फटाके नकोच, विमान उडवा असा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे. पर्यावरणाचं महत्व काय हे आपण अनेकदा वर्तमानपत्रातच फक्त वाचतो आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण केलं तर एकदम इनोव्हेटेड विमान उलट्या अवस्थेत उडतंय. बघा विमान कंप्लीट उलटं केलेलं आहे. विमानाकडे लक्ष द्या. बघा विमान उलट्या अवस्थेतनं परत फ्लोट अवस्थेत आणणं हे सगळं पाहायला कोई भी नहीं दिख रहा. आकाशामध्ये आम्ही उडवलेलं आहे. दिवाळीच्या अगोदरच आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. त्याचं नाव आहे फटाके नको विमान उडवा. हा संदेश लिहिलेला बॅनर घेऊन फार जागीरदार तुम्हाला हे विमान उडवून दाखवतात. फोटोग्राफर्सनी सूचना जागीरदारांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं असेल त्या पद्धतीने त्या विमानाचा मागे जो बॅनर आहे त्या बॅनरचे छायाचित्र तुम्ही घ्यायचं आहे आणि जे प्रेक्षकांना हलकी आहेत, वजनाला अतिशय हलकी आहेत, विमान उडण्याकरता ते हलकं असावं लागतं. एकमेकांच्या जवळ जाताना फार काळजी घ्यावी लागते. विमान फार जवळ नेताना अतिशय अचूकता लागते. सुनील पाटील आणि सुमित चक्के काय वाजून जात या सुमित चक्केंचं विमान काही क्षण हवेत उलट्या अवस्थेत होतंय. बघा इन्व्हर्टेड घेत आनंद व्यक्त करत आमच्या विमानांना पण खूप आनंद होतोय. हजारोंच्या संख्येने मुलं अतिशय शांतपणाने विमानांचं कौशल्य बघतायत आणि पुणे एरो मॉडेलर असोसिएशनचा ग्रुप, प्रशिक्षित ग्रुप हा शो करण्यापूर्वी 15 दिवस ग्लायडिंग सेंटरला सारखी प्रॅक्टिस चालू. विमानांचं प्लॅनिंग केलं जात होतं. कोणतं विमान कोणी कधी उडवायचं, काय करायचं, किती हाईटला उडवायचं, किती स्पीड ठेवायचं, हे सगळं प्रॅक्टिसने करता येतं. मगाशी मी त्याचा उल्लेख केला की फ्लाइंग प्लॅनिंग अगोदर करावं लागतं. विमान आकाशात उडवल्यानंतर फक्त प्लॅनिंग प्रमाणे विमान उडवायचं असतं. सुंदर लँडिंग. सुमित चक्केंचं विमान अतिशय सुंदर त्याने लँड केलेलं आहे. सुनील पाटील यांचं बायप्लेन, निळ्या रंगाचं बायप्लेन व्हर्टिकल रोल करत आकाशात उडतं. थर्माकोलचं हे विमान आहे. सुंदर कसरत. बघा अतिशय शांतपणाने आणि अचूकतेने सुनील पाटील तुम्हाला हे विमान उडवून दाखवत आहे. तयार करणं, ती उडवणं हा जो छंद आहे त्याचं नाव आहे एरो मॉडेलिंग. परदेशातली मुलं, विशेषतः प्रगत देशातली मुलं, जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशामध्ये आपल्या वयाची मुलं विमान तयार करतात आणि आपण केलेलं विमान उडवतात. इतके समज तर त्याच्या रेसिंग मध्ये भाग घेतात. सगळ्यात उंचावर जाणारं विमान, सगळ्यात वेगाने जाणारं विमान अशा कॅटेगरीज मध्ये त्याचे प्राइजेस असतात. आपण या छंदाची आज ओळख करून देतो की चांगल्या मुहूर्तावर दिवाळीपूर्वी फटाके नको विमान उडवू. असं प्रॉमिस देऊन मुलांनी हा शो चालू केलेला आहे. पालकांनी पण प्रोत्साहन द्यायचं आहे. मुलांना विमान का उडतं, कसं उडतं हे समजावून देणारा छंद वर्ग परवा येत्या मंगळवारी 6 नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथे रोटरी क्लब नियोजित केलेला आहे. विमान छंद वर्गाचे पासेस चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे. या नाट्यगृहामध्ये मुलांना विमानातल्या इकडे सलीम हुसेन हे आमचे मुंबईचे जे फ्लायर दाखल झालेले आहेत त्यांचं तशाच पद्धतीचं भारतीयपणे इंजिनवर उडणारं बाजलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण सलीम हुसेनजींच्या विमानानं शुभेच्छा दिल्या. टायगर मॉक असं या विमानाचं नाव आहे. अशा पद्धतीच्या विमानाचा एक इतिहास आहे. मुलांना तो इतिहास फार महत्वाचा आहे. पण नाही आहेत. अनेकदा पालक म्हणतात 100 रुपये 1.5 विमान कसं काय नाही.
रेडिओ कंट्रोल होणाऱ्या विमानाचा मिनिमम खर्च 2000 रुपये प्लीज. यानंतर 2 उडते तबकडे तुम्हाला उडवून दाखवत आहेत बाळ जागीरदार आणि यश जागीरदार. हे पितापुत्र तुम्हाला फ्लाइंग डिस्क, एक डिस्क के रोटरी क्लब की रोटरीचं व्हील, खऱ्या अर्थाने रोटरीचं जे व्हील आहे ते आमच्यासाठी व्हील नाही, प्रॉब्लेम आहे आमचा तो. रोटरी क्लबमुळे आमच्या एअर शोला गती मिळते आणि आमच्या विमानांमुळे रोटरीचं व्हील अधिक वेगाने फिरतं. असं काहीतरी एकमेकांचं कॉपरेशन आहे रोटरीचं. हे रोटरीचं व्हील आहे आमच्यासाठी प्रॉपेलर आहे आणि विमानामुळे रोटरीचं व्हील पण अधिक वेगाने फिरतं. रोटरीची तबकडे आकाशात उडून दाखवत आहेत बाळ जागीरदार आणि त्यांचे चिरंजीव यश जागीरदार. हे दुसरी तबकडी मैदानात उडून दाखवत आहेत. उडती तबकडी छोटंसं इंजिन आहे, 7 सीसीचं इंजिन. या तबकडीच्या खाली रोटरी क्लबचं जे गोल चिन्ह आहे, जो सिंबल आहे रोटरी क्लबचा, तो खाली पेंट केलेला आहे. बाळ जागीरदार तुम्हाला रोटरी व्हील आकाशात उडून दाखवतात. परत इथे आलेल्या प्रेक्षकांच्या जिज्ञासेसाठी तुम्हाला रेडिओ कंट्रोल विमान शिकायचं आहे. ते उडवायचं रेडिओ कंट्रोल विमान स्वतःला हवं आहे, ते शिकायचं आहे. तुम्हाला याची माहिती आहे प्लीज लक्षात ठेवा, महत्वाची मेहनत आहे. बाळ जागीरदार यांना आपण टाळ्या वाजवून दाद देऊया. दोन्ही बॅनर अतिशय सुंदर घेऊन आकाशात उडलेल्या आपण सर्वांनी बघितले. मैदानाचा म्हणण्यापेक्षा मैदानाच्या डोक्यावर होता आकाश आहे. या आकाशामध्ये आता खऱ्या अर्थाने चढाई करत रेडिओ कंट्रोलचं पहिलं त्यानंतर सामान्यपणे जागीरदार इसको पकड़ो, ये समझ में आ रहा है, कोई भी नहीं दिख रहा. देखते रहे लास्ट था कितना आ गया. कावलेकडून समर्थ बाजूला आकाशात येताना आपण बघतात इलेक्ट्रिक पॉवर परिणाम खूप चाललेला आहे. कोणतं इंजिन बंद पक्षाप्रमाणे हे लाल तुम्हाला विमानाच्या पंखामध्ये असंख्य लहान मुलं घेऊन या विमानाच्या पंखाचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यासाठी लोकशाही बसवली होती. परत एकदा विमानच्या भाव जगवताना शक्य असेल तर मुलांच्या जगवून बघा विमानाचा पंख घालून बघा कसा दिसतोय. रेडिओ कंट्रोलवर पक्षाप्रमाणे अरे कबूतर के त्या विमानावर नियंत्रण मिळवा. त्या विमानाला लँडिंगला खाली आणलं हे विमान वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वर नेता येतं आणि वाऱ्याच्या गतीप्रमाणे त्याला स्पीड देता येतो. इंजिन बंद असून सुद्धा हे विमान आकाशात उडतात. लँडिंगसाठी हे विमान उडतं. बाळींच्या जागेला त्या विमानाचं आपण कसं करू अतिशय सुंदर आणि सकाळीदार लँडिंग, अतिशय सुंदर लँडिंग तुम्हाला दाखवलं जातं. बघा इंजिन बंद असलेल्या अवस्थेत अप्रतिम लँडिंग असं घेऊन आपण दाखवूया. मुंबई हे भाव जागीरदार जे विमान या विमानाला सपोर्ट करण्याकरता त्यांनी जे विमान उडवलं होतं ते इलेक्ट्रिक पॉवरचं विमान आहे.